पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट झाला असून संबंधित 2 कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक थांबवावी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। पाथर्डी प्रांत कार्यालयातील 2 कर्मचारी कुणबी दाखल्यासाठी आणि इतर दैनंदिन कामकाजासाठी सर्रासपणे पैशांची मागणी करतात। या संदर्भात त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही। दाखल्याचे प्रकरण दाखल करताना सेतूमध्ये 33 रुपये फी असताना 100 रुपये फी आकारली जाते। या प्रकारची तक्रार सामान्य नागरिक करू शकत नाहीत, कारण त्याच्या प्रकरणामध्ये काही त्रुटी काढतात आणि त्यांना स्पष्टीकरण देत नाहीत। त्यामुळे सामान्य नागरिक देखील तक्रार करत नाही। जर या 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर तिसगाव मढी निवडुंगे या गावातील नागरिकांसह रास्ता रोको करणार अशी मागणी देवस्थानचे माजी अध्यक्ष सचिन मरकड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। कुणबीच्या दाखल्यासाठी वेळोवेळी प्रांत कार्यालयामध्ये पैसे घेतले जातात। त्या संदर्भात मी नोव्हेंबरमध्ये तक्रार केली होती। इथं एका प्रकारांचे 3-3 हजार रुपये मागतात म्हणून सेतूवाले सांगतात। ऑफिसमध्ये तिथं खेडकर आणि बडे म्हणून 2 क्लार्क आहेत, त्यांना पैसे द्यावे लागतात। तर नोव्हेंबरमध्ये तक्रार करून काही कारवाई झाली नाही। मॅडमला भेटलो, मॅडमने सांगितलं तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही मला भेटा, मी त्याच्यावर साईन करून देत जाईल। त्यावेळेस मॅडमने बातमी लावू दिली नाही पेपरला, पण त्याच्यानंतरही अशीच लुटालूट चालू आहे। त्यानंतर मी शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी साहेब पालवे साहेब यांना भेटलो, त्यांनाही निवेदन दिलं, आज मॅडमलाही दिलं। पण एवढी गोरगरिबांची लूट चालू आहे का पैशाशिवाय कामं करत नाहीत, आणि जर पैसे नाही दिले तर क्युऱ्या काढणं, त्याच्यामध्ये सिरियली लावलेले नाही आहेत, हे पुरावे ओरिजिनल सादर करा, ते सादर करा। नॉन क्युलरच्या दाखल्यासाठी 500 रुपये आणि कुणबीच्या दाखल्यासाठी 3 ते 4 हजार रुपये रेट असा यांचा ठरलेला आहे। त्याशिवाय दाखले हे एकाही माणसाला देत नाही आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांचे पार रडकुंडे आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे ॲडमिशन होत नाही आहेत आणि त्यांना त्रास होतो। आता आमची मागणी एक तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, सेतूवाले जे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, किंवा हे ऑफिसमधले जे पैसे घेतात यांच्यावर मॅडमने कारवाई करून जे त्यांना आणि किती कॅमेरा लावून जे ऑनलाईन प्रकरण केलं तर ऑनलाईन भेटतच नाही आहे। प्रकरण केल्यानंतर हे महिन्याच्या आतमध्ये प्रकरण भेटलं पाहिजे। आणि दाखल करताना सेतूवाले 33 रुपये फी असताना सुद्धा 100 आणि 200 रुपये जे येतं सेतूवाले घेतात। हे अशी लूट चालू असल्यामुळे जे येतं सामान्य नागरिक तक्रार करत नाही, कारण हे त्रुटी काढतात आणि प्रकरण परत त्याला देत नाहीत। याच्यावर कारवाई जरी नाही झाली तर आम्ही जे येतं तिसगावला जे येतं मढी निवडुंगे असे जे आम्ही गावातले जे लोक आहेत तिथं रस्ता रोको करणार आणि नंतर त्यांच्यावर जे येतं कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। ब्युरो रिपोर्ट एस9 मीडिया, पाथर्डी।